ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा आणि आजच्या भागात आपण बघणार आहोत कार्तिकेची जन्मकथा आणि तारकासुराचा वध. ब्रह्मदेव व्यासांना गणेश भक्तीपर दुसरी कथा सांगू लागले. फार पूर्वी तारकासुराने तीव्र तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि ब्रह्मदेवाने त्याला दर्शन देखील दिले आणि वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, हे विधाता, मी अजिंक्य व्हावे. ब्रह्मदेव म्हणाले, शिवपुत्र कार्तिकेयशिवाय कोणताही देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, राक्षस व मनुष्य तुझा वध करू शकणार नाही. या वरदानाने तारकासूर बलाढ्य झाला. त्याने उन्मत्तपणे त्रैलोक्यात थैमान घातले. तारकासुराच्या वधासाठी ऋषींनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. तेव्हा भगवान शंकराचा पुत्र तारकासुराचा नाश करेल अशी आकाशवाणी झाली. म्हणून सर्व ऋषी देवांसह कैलासावर आले. शिवपुत्राच्या उत्पत्ती कार्यासाठी मदनाने शंकराच्या भोवताली सुरम्य नंदनवन तयार केले. त्यानंतर मदनाने आपल्या भात्यातील अत्यंत सूक्ष्म आणि विलक्षण बाणाने शंकराच्या मनाचा वेध घेतला. त्यामुळे त्यांची समाधी भंगली. त्यांनी डोळे उघडले. अंतर्धानी शिवाने मदनाचे कपट तात्काळ ओळखले. त्यांनी संतापाने तृतीय नेत्र उघडले आणि त्यांना क्षणार्धात भस्मसात केले. तारकासुराच्या छळाला कंटाळलेले सर्व देव शंकरांना शरण गेले. तेव्हा शंकरांनी आपले तृतीय नेत्र मिटवून घेतले आणि देवांकडून त्यांचे सर्व वर्तमान जाणून घेतले. त्यांनी देवांचे सांत्वन केले. मी तुमचे कार्य करतो असे आश्वासन देऊन ते पार्वतीसह कैलासावर गेले. तेथील एकांतात ते दोघे रतिक्रीडेत रममाण झाले. अशी सहस्र वर्ष लोटली. कैलासावरून शिवपुत्राच्या जन्माची वार्ता ऐकण्यास सर्व देव उत्सुक झाले होते, पण तसे काही घडले नाही. तेव्हा त्यांनी अग्नीला पाचारण केले. त्याप्रमाणे अग्नी याचक रूपाने कैलास पर्वतावर गेले. शिव पार्वतीच्या क्रीडा भवनाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून रतिक्रीडेत मग्न असलेल्या शंकराचे दिव्य तेज लख्खित झाले. अग्नीने ते शिवतेज स्वतः धारण केले, त्यामुळे त्यास गर्भ राहिला. गंगा ही शिवाची अर्धांगिनी आहे असा विचार करून त्याने गंगेत स्नान केले आणि आपल्या उदरातील गर्भ तिच्या प्रवाहात सोडून दिला. तो कार्तिक मास होता. कृतिका नामक 6 स्त्रिया स्नानासाठी गंगेवर आल्या होत्या. अग्नीने आपला गर्भ गंगेत सोडल्यावर प्रहाराच्या वेगाने त्याचे 6 भाग झाले. ते 6 भाग त्या 6 ऋषी स्त्रियांच्या गर्भशयात प्रवेशले. त्या गरोदर राहिल्या. त्यांनी घरी जाऊन आपल्या पतींना सर्व वर्तमान सांगितले. त्यांनी तुम्ही गर्भ त्याग करून आल्याशिवाय तुम्हाला घरात प्रवेश नाही असे स्पष्ट बजावले. तेव्हा पुन्हा गंगेवर गेल्या. त्यांनी आपले गर्भ योगमार्गाने बाहेर काढून प्रवाहात विसर्जित केले. ते 6 भाग पुन्हा एकत्र आले. त्यांच्यापासून 6 शरीरे, 12 हात व 2 पाय असलेला एक दिव्य बालक उत्पन्न झाला. गंगा स्नानासाठी आलेल्या नारदांचे त्याच्याकडे लक्ष गेले. अंतर्ज्ञानी देवर्षींनी हा शिवपुत्र आहे हे तत्काळ ओळखले. त्यांनी गंगेला त्या पुत्राची काळजी घेण्यास सांगितले. ते त्वरेने कैलासावर गेले. तेथे शिवपार्वतीला पुत्रजन्माचे शुभ वृत्त सांगितले. आपल्या बाळाला बरोबर घेऊन पार्वती कैलासावर आली. निज पुत्राला पाहता शंकराचे पितृसुलभ वात्सल्य जागे झाले. त्यांनी त्याचे मुके घेतले आणि त्याला मांडीवर खेळू लागले. भगवान शंकरांना पुत्र झाल्याचे वर्तमान हा म्हणता सर्वत्र पसरले. हे सर्व देव कैलासावर त्या पुत्रास पाहण्यास आले. ब्रह्मदेव आणि बृहस्पती यांनी त्यांना अनेक नावांनी अलंकृत केले. कार्तिकात जन्म झाला म्हणून त्याचे कार्तिकेय नाव ठेवण्यात आले. भगवान शंकराचे वीर्य त्रिवार स्कंद झाले म्हणून स्कंद, पार्वतीचा पुत्र म्हणून पार्वतीनंदन, 6 कृतिकांनी त्याला गर्भरूपाने धारण केले म्हणून क्षणमातुर, शर नावाच्या तृणात गर्भ एकटवून त्याचा जन्म झाला म्हणून शरजन्मा, तारकासुराचा वध करणारा म्हणून तारकाजीत आणि देवांचा सेनापती म्हणून महासेन व सेनानी, अशा प्रकारे त्याला अनेक नावाने संबोधले. इंद्रादी देवांनी त्या शिवपुत्राला तारकासुराच्या अत्याचाराची पूर्वकल्पना दिली. त्यांना संहार करून त्रिभुवनाला संकटमुक्त करण्याची विनंती देखील केली. त्याला देवांचा सेनापती म्हणून घोषित केले गेले. कार्तिक दिसामासाने लहानचा मोठा भाऊ होऊ लागला. तो महाविद्वान होता. तो अल्पावधीतच सर्व ज्ञान संपादन झाला.
त्याची शस्त्रास्त्र विद्या वाखण्यासारखी होती. बालपणापासूनच त्याचे शास्त्रतेज जाणवत होते. एके दिवशी कुमार शंकरांना म्हणाला, पिताश्री, तुम्ही मला आजपर्यंत अनेक प्रकारचे ज्ञान दिले. मला कथा, व्रते, उपासना व मंत्र, त्यांच्या अनुष्ठानाने क्षेत्रांचे व तीर्थांचे महत्त्व देखील या संदर्भात विस्तृत माहिती सांगितली. आता त्या योगे शत्रूवर विजय मिळवता येईल आणि माझी त्रिभुवनात कीर्ती होईल असे एखादे व्रत असल्यास ते मला सांगा. मी ते निष्ठेने त्याचे आचरण करेल. हे ऐकल्यानंतर शंकरांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, कुमार, तू गणपतीचे वरद चतुर्थी व्रत कर. हे व्रत शत्रूंचा व संकटांचा नाश करणारे, सर्व मनोरथांची पूर्तता करणारे व कीर्तीसह मान सन्मान मिळवून देणारे आहे. शंकराने कुमाराला गणेश चतुर्थी व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. त्याप्रमाणे त्याने व्रताचे मनोभावे आचरण केले. त्या सेवेने संतुष्ट झालेल्या गणपतीने मयूरारूढ स्वरूपात त्यांना दर्शन दिले. त्याला अनेक वर देखील दिले. स्वतःचे मयूरवाहनही देऊ केले. तेव्हापासून कुमाराला मयूरध्वज हे नाव प्राप्त झाले. गणपतीच्या कृपाप्रसादाने स्कंदाला मोठे मनोधैर्य लाभले. त्याने देवांना संघटित केले, युद्धाच्या योजना आखल्या. सर्व सिद्धता झाल्यावर त्याने गणपतीची पूजा केली. मातापित्यांचे व ऋषीजनांचे आशीर्वाद घेतले. पुढे एका शुभ मुहूर्तावर त्याने तारकासुरावर स्वारी देखील केली. या युद्धात त्याने दैत्यांची प्रचंड हानी करून तारकासुराला ठार मारले. सर्वांनी कुमाराचा जय जयकार केला. स्कंद आणि तारकासूर यांचे युद्ध झाले. ते स्थान लक्षनगर म्हणून प्रसिद्ध आहे. जेथे गणपतीने स्कंदाला दर्शन व वरदान दिले तेथे घृष्णेश्वर व लक्षविनायक अशी 2 पुण्यक्षेत्र निर्माण झाली. मित्रांनो, श्री गणेश पुराणातील पुढील कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.